नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 3 जून 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची आठवण करून द्यायची आहे. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ॲपविषयी आहे. तुम्ही आपलं म्हणजे शेअर मार्केट मराठीचं Android ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलंय का? नसेल तर आजच करा. कारण इथून पुढे आपण आपल्या शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. तुम्हाला हे जर ॲप इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. त्याचसोबत या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला या व्हिडिओची जी पहिली कमेंट आहे, पिन कमेंट, त्याच्यामध्ये सुद्धा ॲप डाउनलोड करण्याची लिंक दिसत असेल. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप अवश्य डाउनलोड करून घ्या. आता हे झालं Android ॲपविषयी. बऱ्याच आपल्या सदस्यांनी मागणी केली आहे की iPhoneसाठी सुद्धा ॲप मिळावं. तर त्यामुळे iOS बेस्ड ॲप जे आहे हे लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. कदाचित ह्याच आठवड्यामध्ये आपण ते ॲप लॉन्च करू. आणि सध्या हे Android ॲप आपण जे लॉन्च केलेलं आहे तर त्यामुळे एक ऑफर सध्या चालू आहे. आणि ही ऑफर 10 जून पर्यंत चालू असणार आहे. पहिल्यांदाच आपण त्याची जी मुदत आहे ती सांगतोय. ही जी ऑफर आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या सर्व कोर्सेसवर एक तर कॅश डिस्काउंट दिलेला आहे आणि त्यासोबत आणखीन एक त्याच्यामध्ये ॲड ऑन सर्व्हिस देखील दिलेली आहे. काय आहे आपण पटापट चेक करून घेऊया. कॉम्बो कोर्सवर 3000 रुपयाची सवलत आहे. 6999 अधिक चार्जेसमध्ये इंटरनेट हँडलिंग चार्ज आणि पेमेंट गेटवे चार्ज अशा दोन चार्जेसचा समावेश असतो. ॲपमध्ये जेव्हा जेव्हा आपण कोणती फी पेमेंट करतो त्यावेळेला आपल्याला हे चार्जेस द्यावे लागतात. तर 6999 अधिक चार्जेस अशी फी असणार आहे. 9999 अधिक चार्जेस ही रेग्युलर कोर्स फी आहे. त्यानंतर याच पद्धतीनं ऑप्शन ट्रेडिंग कोर्सवर आपण 3500 रुपयाची सवलत दिली आहे. मनी मशीन कोर्सवर आपण 3500 रुपयाची सवलत दिली आहे. हे दोन कोर्स एकत्र करून कॉम्बो कोर्स बनतोय. ओके, म्हणजे तुम्हाला इथे 3999 अधिक 3999 अधिक चार्जेस न देता 6999 मध्ये कॉम्बो कोर्स करता येणं शक्य आहे. त्यानंतर प्रीमियम ग्रुप. आता कॉम्बो कोर्स बरोबर प्रीमियम ग्रुप देखील आहे. प्रीमियम ग्रुप कॉम्बो कोर्स बरोबर जो आहे तो लाईफ टाईम आहे. आणि जर तुम्ही स्वतंत्र प्रीमियम ग्रुपसाठी तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याची फी 1499 अधिक चार्जेस अशी आहे. आणि ह्याची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षासाठी आहे. कोर्सेसला व्हॅलिडिटी लाईफ टाईम आहे. कदाचित ॲप लॉन्च ऑफर संपल्यानंतर लाईफ टाईम व्हॅलिडिटी सुद्धा संपेल आणि फीमध्ये आपल्याला जी सवलत आहे ही सुद्धा संपेल. तर त्यामुळे ह्या ऑफरचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर ह्या चारपैकी कोणत्याही एका गोष्टीसाठी जर तुम्ही प्रवेश घेणार असाल तर आपल्या सर्वांना 1 महिना इंडेक्समधील रिव्हर्सल आणि टार्गेट झोन ही सर्व्हिस मोफत मिळणार आहे. तर त्यामुळे आणि ही सर्व्हिस चालू कधी होणार आहे? 15 जून 2025 पासून चालू होणार आहे. तर तुम्हाला 10 जून पर्यंत ॲडमिशन घ्यायची आहे आणि 10 जून पर्यंत ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही लगेचच इन्स्टंट तुम्हाला ॲपमध्ये त्या कोर्सेसचा ॲक्सेस मिळायला सुरुवात होईल. आणि 15 तारखेपासून 1 महिना आपल्याला रिव्हर्सल आणि टार्गेट झोन ह्या सर्व्हिसची एका महिन्याची फी 1499 अधिक चार्जेस आहे. मात्र ती आपल्या सर्वांना 1 महिन्यासाठी मोफत मिळेल. तर हे झालं आपल्याला ॲप लॉन्च ऑफरविषयी. तुम्हाला आणखीन जर काही माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा. तुम्हाला सर्व माहिती तुमच्या व्हॉट्सअपच्या रिप्लायमध्ये पाठवली जाईल. ही झाली पहिली आठवण. दुसरी मला तुम्हाला आठवण करायची आहे ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशन विषयी. उद्या म्हणजे मंगळवार दिनांक 3 जून 2025 रोजी प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे. आजचं सेशन हे सर्वांसाठी होतं. उद्याचं सेशन फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधल्या सदस्यांसाठी असेल. सेशनची वेळ आता आपल्याला पाठ झाली असेल. सकाळी 9 ते 10:30 अशी सेशनची वेळ असेल. आणि ह्याची लिंक आहे ही प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांचे जे वेगवेगळे ग्रुप आहेत त्यामध्ये पाठवली जाईल. आता ह्या दोन आठवणींनंतर आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया
चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण कालच्यासाठी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला एकच निफ्टीसाठी लेवल दिलेली होती. ओके, ही जी लेवल होती 24,736 च्या आसपासची लेवल होती. या लेवलचं महत्व मी तुम्हाला कालच्यासाठी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्येच तुम्हाला सांगितलेलं होतं. मी काय सांगितलं होतं, जर समजा ह्या लेवलच्या खाली निफ्टी टिकायला लागलं तर मार्केटमध्ये सेलिंग येणार. आणि आज काय केलं, आज सकाळी ओपनिंगलाच, आणि हे मी कालच डिक्लेअर केलं होतं की मी काही निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ॲस्ट्रोनुसार काही लेवल देणार आहे. त्यामध्ये पहिली लेवल ही आहे, दुसरी लेवल ही आहे. आजचं ज्यांनी लाईव्ह सेशन अटेंड केलं असेल त्यांना ह्या लेवल्स काय आहेत हे लक्षात आलं असेल. त्याचबरोबर काही रेझिस्टन्स लेवल, काही सपोर्ट लेवल, काही रेझिस्टन्स लेवल अशा मी आज दिलेल्या होत्या. आणि हे मार्केट ओपन होण्यापूर्वीच आपण ह्या सर्व लेवल्स दिलेल्या होत्या. तुम्ही बघू शकता आज काय झालं, म्हणजे आपण ही लेवल आधीच सांगितलेली होती, याच्या खाली ओपन झालं. ही जी आपल्याला लेवल सांगितली होती सपोर्ट, त्याच्याही खाली ओपन झालं. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा सपोर्टच्या खाली किंमत टिकते त्यानंतर ती लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करते. त्याच पद्धतीनं आज ओपनिंगला आपल्याला इथे बघायला मिळालं आणि सेलिंग आलं. सेलिंग आलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही लेवल सुद्धा आपण मार्केट ओपन होण्यापूर्वीच दिली होती आणि ह्या लेवलला बरोबर टच करून आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. आता इथे कदाचित त्यावेळेला मला असं वाटत होतं की हे सेलिंग कंटिन्यू झालंय, बाउन्स येईल आणि त्यानंतर सेलिंग कंटिन्यू होईल, बरोबर. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. त्यानंतर आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनला. म्हणजे इथे मी तुम्हाला नेहमी सांगतो की जेव्हा इम्पॉर्टंट सपोर्टला किंवा रेझिस्टन्सला किंमत असते तिथे काय बनतंय हे बघणं महत्त्वाचं आहे, बरोबर. आता मी तुम्हाला इथे दाखवतो 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेला तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात येईल. मी थोडंसं इथे येतो. ओके, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आल्यावर आपल्याला कळतंय की इथे सेलिंग झालं होतं, हा लो बनला, त्यानंतर वर गेल्यावर परत सेलिंग झालं. हे सेलिंग कंटिन्यू झालं असतं आणि हा जो बनलेला लो आहे हा जर ब्रेक झाला असता तर मग आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं असतं आणि खालच्या सपोर्ट लेवल पर्यंत म्हणजे 24,450 पर्यंत किंमत कदाचित गेली असती. मात्र तसं झालं नाही आणि त्याऐवजी काय झालं, त्याऐवजी इथूनच परत किंमत वर जायला लागली. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की डब्ल्यू पॅटर्न बनला. एन पॅटर्न बनायच्या ऐवजी डब्ल्यू पॅटर्न बनला आणि डब्ल्यू पॅटर्नचा एकदा हाय ब्रेक झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किंमत खूप चांगल्या पद्धतीनं वर गेली. वर जात असताना आपल्याला ही लेवल होती, या लेवलला रिस्पेक्ट केलेलं दिसतंय. इथून वर गेलं आणि ही जी लेवल मी आधीच दिलेली होती, म्हणजे सुट्टीतच आपल्याला शनिवार रविवारी जो रविवारी व्हिडिओ केला होता त्याच्यामध्येच तुम्हाला ही लेवल दिलेली होती आणि तुम्ही बघू शकता त्या लेवलला किती व्यवस्थित आपल्याला इथे रिस्पेक्ट झालाय. ह्याच्या खाली मार्केट सेलिंगमध्ये असेल, याच्या वर टिकलं तरच आपल्याला तेजीची शक्यता आहे, हे मी रविवारीच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आपण थोडं पुढे जाऊया, तुमच्या लक्षात येईल मग ह्या ज्या दोन लेवल आहेत, ही लेवल आणि ही खालची सपोर्ट लेवल, या दोन लेवलमध्ये मग दुपारी साधारण 12-1 वाजल्यानंतर मार्केट ह्याच रेंजमध्ये राहिलं. थोडंसं इथे खाली आल्यासारखं झालं पण लगेच बाउन्स झाला. प्रत्येक वेळेला बघा, म्हणजे इथून इतका काळ, इथून इतका काळ आणि इथे आपल्याला या लेवलचा रेझिस्टन्स घेतला गेला. त्यामुळे ही लेवल सुद्धा मी जी दिली होती ही सुद्धा ॲस्ट्रॉलॉजीनुसारच दिलेली होती. ह्या लेवल मी ज्या दिल्या सपोर्टच्या आणि रेझिस्टन्सच्या, ह्या सुद्धा आपण काय केल्या होत्या त्याच पद्धतीनं दिलेल्या होत्या आणि ह्या लेवलला अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्केटनं रिस्पेक्ट केलेलं लक्षात येते. आता आपल्याला उद्या काय होईल, हे झालं आज काय झालं, बरोबर. उद्या काय होऊ शकतं, आता आपल्याकडे ना ह्या दोन लेवल आहेत आणि ह्या दोन्ही लेवल ॲस्ट्रॉलॉजिकल लेवल आहेत. तर त्यामुळे या लेवलचं महत्त्व काही लगेच आत्ताच्या आत्ता संपणार नाही, आजच्या दिवसासाठी नव्हतं. तर उद्या आपल्याला काय चेक करायचंय, ही जी लेवल आहे ह्याच्यावर किंमत टिकतेय का. आज दिवसभरात लक्षात आलं की अतिशय रेझिस्टन्स घेतला या लेवलला, बरोबर. आणि नंतर म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला कंटिन्यू कळेल की ह्या लेवलचा सपोर्ट घेतलेला आहे आणि क्लोजिंग कुठे आलंय, क्लोजिंग आलंय 24,716च्या आसपास, म्हणजे साधारण इथे कुठेतरी क्लोजिंग आलेलं आहे, बरोबर. आता आपल्याला ह्या दोन लेवल आहेत, जर इथून वर जायला लागलं आणि 24,740, आपण 736 ची लेवल आहे, थोडंसं राऊंड फिगर 740 पकडूया, 24,740च्या वर टिकायला लागलं
तर काय होईल, तर मग आपल्याला एक तेजी बघायला मिळेल आणि तेजी बघत असताना आपल्याला 24,800, 24,856 ही आता ॲस्ट्रोनुसार आलेली लेवल आहे. आपण 24,850 पकडूया राउंड फिगर आपल्यानुसार. तर अशा पद्धतीनं किंमत वर जाताना बघायला मिळेल. मात्र जर ओपनिंग नंतर ही लेवल खाली तुटली, आता ही कोणती लेवल आहे? तर 24,677 ची आपण 24,675 ची आहे असं समजूया. ही लेवल जर खालच्या बाजूने तुटली तर मग काय होऊ शकतं? म्हणजे आपल्याला असं झालं, मी तुम्हाला थोडंसं आता परत मागे नेतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, की ही लेवल आपल्याला ब्रेकआउट दिलं, ब्रेकआउट दिल्यानंतर लेवल टेस्ट करायला आलं आणि जर परत खाली जायला लागलं, तर मग काय होईल, इथे मोठ्या प्रमाणावर एम पॅटर्न तयार होईल आणि हा एम पॅटर्न आपल्याला काय होईल, 24,675 च्या खाली टिकलं. तुम्ही जर जास्तच अग्रेसिव्ह विचार करत असाल तर आपण काय करू शकतो, ही लेवल सुद्धा एक काढून घेऊ शकतो, कारण शेवटी शेवटी ही लो बनलेला आहे. तर ह्याच्या खाली एम पॅटर्न इथे पण तयार होईल, बरोबर, आणि इथून खाली जर जायला लागलं तर कदाचित सेलिंग येऊ शकतं, असं आपल्याला विश्लेषण करता येईल. आणि खाली जात असताना कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतील? परत मग आपल्याला 24,535 ज्याचा आज आपण सकाळी ओपनिंगलाच सपोर्ट घेतला, ते टार्गेट कदाचित येऊ शकतं आणि ते जर ब्रेक झालं तर मग खाली जात असताना 24,450 हे टार्गेट आपल्याला बघायला येईल. हे झालं आपल्याला आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं. उद्यासाठी कोणत्या इम्पॉर्टंट लेवल आहेत, ह्या लेवलचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही मार्क करून घेऊ शकता. ओके, तर हे झालं निफ्टीचं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर केलेलं विश्लेषण. आता डेली टाइम फ्रेमवर निफ्टी आपल्याला काय कसा दिसतोय, तर ते मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं, की निफ्टी आपल्याला इथे काय दिसतोय, निफ्टीमध्ये ही तेजी झाली होती, त्यानंतर हे सेलिंग झालं होतं, परत ही तेजी झाली होती आणि सेलिंग येताना थोडंसं वर जाताना दिसतंय. आता आपल्याला इथे बघायचं काय आहे, की आपल्याला ही लेवल ब्रेक होऊन खाली जाते का? बरोबर, ही लेवल जर ब्रेक होऊन खाली गेलं तर मग इथे टॉपला एम पॅटर्न तयार होईल आणि हे एक मोठ्या सेलिंगचं आपल्याला निदर्शक असेल. जर ह्याच्या खाली टिकलं तर, नुसतं खाली गेली ह्याचा अर्थ मोठं सेलिंग येईल असं नाही, ह्याच्या खाली टिकलं पाहिजे एखाद दुसरा दिवस, कारण हे आपण डेली टाइम फ्रेमवर बघतोय, तर आपण म्हणू शकतो की मग सेलिंग येऊ शकतं, बरोबर. आणि दुसरी शक्यता आहे, जसं बँक निफ्टीमध्ये आज आपण थोड्या वेळानं बघणार आहोत की तेजी झाली आहे. जर निफ्टीमध्ये सुद्धा आज जी कॅन्डल बनली आहे ही कॅन्डल पॉझिटिव्ह कॅन्डल आहे, बरोबर, हॅमर कॅन्डल आहे. आजचा हाय जर ब्रेक झाला उद्या तर आणखीन तेजी येऊ शकते आणि मग त्या केसमध्ये आपल्याला काय होईल, एम पॅटर्नच्या ऐवजी कदाचित डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बघायला मिळू शकतो, बरोबर. तर त्यामुळे आता ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेक होते की ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक होते, हे डेली टाइम फ्रेमवर सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. जर ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग काय होईल, आपल्याला एक चांगली तेजी आणखीन काही दिवस कंटिन्यू होताना बघायला मिळेल. तर हे झालं निफ्टीसाठीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण काय करूया, आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये मी काल म्हणजे कालच्यासाठी सॉरी आजच्यासाठी जे विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला वरच्या बाजूला ही लेवल सांगितली होती, खालच्या बाजूला ही लेवल सांगितली होती. यापैकी ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, वरच्या दिशेनं आलं तर वरच्या दिशेनं मूव्हमेंट होऊ शकते, खालच्या दिशेनं आलं तर खालच्या दिशेनं मूव्हमेंट होऊ शकते. आज काय झालं बघा, ओपन खूप गॅप डाऊन झालं. मात्र गॅप डाऊन ओपनिंग नंतर आपल्याला वरच्या दिशेनं किंमत आली होती आतल्या भागामध्ये आणि परत खाली गेली, म्हणजे ह्या लेवलला रेझिस्टन्स घेतला हे क्लिअर झालं. पहिल्यांदा खाली पण गेली आणि मी इथेच सांगितलं होतं काय होऊ शकतं, थोडंसं खाली जाईल असं दाखवलं जाईल आणि वर येईल, बरोबर. तर इथे आपण ट्रॅप होऊ शकतो. त्यामुळे जर आपण ओपनिंगला काही ट्रेड केला असेल तर तो आपल्याला 15 मिनिटातच किंवा पहिल्या 10 मिनिटातच संपवायला लागेल, कारण नंतर बाउन्स येऊ शकतो. माझी अपेक्षा अशी होती की इथपर्यंत आलंय, थोडंसं वर जाईल आणि मग खाली जाईल. मात्र इथे तसं झालं नाही. इथे काय झालं, इथून पुन्हा जो बाउन्स आला तो ह्या लेवलपर्यंत आला आणि ह्या लेवलचा रेझिस्टन्स घेतल्यावर, आणि मी लाईव्ह मार्केटमध्ये सांगितलं पण होतं, जनरली मी असं सांगत नाही पण आणि तसं सांगणं योग्य पण नाही, पण लाईव्ह मार्केटमध्ये मी सांगितलं होतं की मी इथे एक शॉर्टचा ट्रेड घेणार आहे आणि तो जेव्हा बाहेर काढला तेव्हाही सांगितलं की मी यातनं बाहेर पडलोय. आता मी शॉर्टचा ट्रेड कधी घेईन, जर 55,500 ची लेवल ब्रेक झाली, 55,500 च्या खाली टिकायला लागलं, तरच आता मी शॉर्टचा ट्रेड घेईन, हे देखील सांगितलं होतं. पण ती वेळ काही आली नाही आणि इथे डब्ल्यू पॅटर्न बनून एक तेजी झाली,
त्यानंतर इथे बराच वेळ आपल्याला साईडवेज झालं, ह्या लेवलचा रेझिस्टन्स जसं निफ्टीमध्ये घेतला गेला तसं इथे बँक निफ्टीमध्ये पण घेतला गेला. शेवटी इथनं ब्रेकआउट झाल्यावर एक चांगली मुवमेंट वरच्या बाजूने बघायला मिळाली. ह्या लेवलला रिस्पेक्ट केलं गेलं, इथून थोडं खाली आलं, परत ह्या लेवलला रिस्पेक्ट करून एक छोटा डब्ल्यू पॅटर्न म्हणून इथे वर गेलं, परत थोडंसं सेलिंग आलं आणि परत वर जात असताना ही जी मी ॲस्ट्रोनुसार 55,960 ही लेवल मार्केट ओपन व्हायच्या पूर्वीच सांगितली होती. बरोबर तुम्ही चेक करू शकता. आजचं सेशन ज्यांनी ज्यांनी अटेंड केलंय त्यांनी त्या लेवल्स नोट डाऊन करून घेतल्यात. तुम्ही जर केलं नसेल तर त्याचं रेकॉर्डिंग त्याच लिंकवर क्लिक करून बघा आणि तुम्हाला सुरुवातीलाच पहिल्या 10 मिनिटांमध्येच ह्या सगळ्या लेवल्स दिलेल्या लक्षात येतील. तर त्या लेवल नोट करून घ्या. तर म्हणजे तुम्हाला ह्या आठवड्यासाठी त्या लेवलचा अतिशय उत्तम असा उपयोग होऊ शकतो. आणि इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल बघा, बरोबर ह्या लेवलला टच करून जसं निफ्टीमध्ये खालची लेवलला टच झालं, इथे वरच्या लेवलला टच झालं आणि त्यानंतर सेलिंग आलं. सेलिंग येताना सुद्धा बरोबर ह्या लेवलला सपोर्ट घेऊन आता क्लोजिंग दिलेलं आहे. क्लोजिंग कुठे दिलंय? 55,903 च्या आसपास दिलंय, म्हणजे साधारणपणे इथे कुठेतरी क्लोजिंग दिलेलं आहे. बरोबर. आता उद्या काय होऊ शकतं? हे झालं आज काय झालं. आता उद्या काय होऊ शकतं ते बघायचं आहे. उद्या आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मी थोडंसं आता उद्यासाठीचं पर्स्पेक्टिव्ह सांगतोय. उद्यासाठी आपल्याला 2 लेवल महत्त्वाचे आहेत. 55,960 महत्त्वाची आहे आणि 55,813 पण महत्त्वाची आहे. ॲक्च्युली 813 ला जरा कमी महत्त्व आहे. ह्या झोनला जास्त महत्त्व आहे. बरोबर. 680 ते 813 ह्या झोनला महत्त्व आहे. कारण जर उद्या खाली आली तर हा सपोर्ट झोन आहे. बरोबर. आता तर त्यामुळे काय होऊ शकतं, इथे बघा, जेव्हा जेव्हा किंमत खाली आली बाउन्स झाला, खाली आली बाउन्स झाला. तर त्यामुळे खाली आली तर बाउन्स होऊ शकतो. आपल्याला 680 च्या खाली टिकली तरच एक मोठं सेलिंग आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकतं. मात्र जर इथे ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं, 55,960 ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली, तर आपल्याला ॲस्ट्रोनुसार पुढची लेवल कोणती आहे? 56,180 आहे. मग ह्या दिशेनं आपल्याला वाटचाल होताना बघायला मिळू शकते. आता जेव्हा असं मोठं टार्गेट असतं, कारण हे आठवड्यासाठीची टार्गेट्स आहेत. बरोबर. आठवड्यासाठीच्या सपोर्ट रेझिस्टन्स लेवल आहेत. टार्गेट म्हणणं चुकीचं आहे. सपोर्ट रेझिस्टन्स लेवल आहेत. मग तुम्ही काय करू शकता? मला काय करता येतं ते मी सांगतो. ह्या लेवलमध्ये आणि ह्या लेवलमध्ये मी डिफरन्स कॅल्क्युलेट करतो आणि ह्याचे 2 किंवा 3 भागामध्ये रूपांतर करतो. साधारणपणे अशा प्रकारे आपण टार्गेट भागाकार करायचा आणि 3 भाग बनवायचे. अशा पद्धतीनं मी 3 टार्गेट आतल्या आत बनवतो. तर हे झालं आपल्याला उद्या काय होऊ शकतं. जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं, 55,960 च्या वर टिकायला लागलं, तर मात्र 56,000 ची लेवल सुद्धा ब्रेक होईल आणि 56,175 180 च्या दिशेनं आपल्याला वाटचाल होताना दिसू शकते. मात्र जर खाली यायला लागलं तर पुन्हा आपल्याला थोडंसं व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळेल. सपोर्ट झोनमध्ये येईल आणि मग काय होईल ते बघावं लागेल. ओके. मग ह्याच्या खाली तुटलं तर मग आणि सेलिंग येईल, परत बाउन्स यायला लागलं तर परत मग तेजी होताना आपल्याला दिसू शकते. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं. हे झालं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण काय करूया? आता आपण जसं निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं, बँक निफ्टीचं सुद्धा डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया. बँक निफ्टीचं जेव्हा आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघतोय, थोडंसं मी आता झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी जसं सांगितलं होतं की इथे म्हणजे 30 मेचं जे क्लोजिंग होतं, हे 30 मेचं क्लोजिंग जे आहे हे आपल्याला लाईफ टाईम हाय क्लोजिंग आहे. तर आता हे जे 30 तारखेचं क्लोजिंग लाईफ टाईम हाय होतं, त्याच्यावर लाईफ टाईम हाय क्लोजिंग डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला बनलेलं दिसतंय. आता आपण रेझिस्टन्स झोन मध्ये आलेलो आहोत. म्हणजे तुम्ही इथे जर बघितलं, आता मी ह्या लेवल काढायला गेल्यावर तुम्हाला काय होईल, मी इथनं काढून दाखवतो. ही जी लेवल आहे, ही जी वरच्या बाजूची लेवल आहे किंवा आपल्याला ही जी खालच्या बाजूची लेवल आहे, हा रेझिस्टन्स झोन आहे आणि आपण त्या रेझिस्टन्स झोन मध्ये आलोय. इथे कशा पद्धतीनं आलो? वर गेलो, रेझिस्टन्स मध्ये गेलो, खाली आलो, स्टेप बाय स्टेप करत करत वर आलोय. आता जर ब्रेकआउट दिला तर आणखीन मोठी तेजी आपल्याला बँक निफ्टीमध्ये येणाऱ्या काळात बघायला मिळू शकते. तर त्यामुळे बँक निफ्टी आपल्याला आता लाईफ टाईम हायच्या पुन्हा एकदा जवळपास आलेला आहे. काय होतंय, कशा पद्धतीनं आपल्याला पुढची मुवमेंट होतीये ही बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आपण आता काय करूया, थोडक्यात मी इथे तुम्हाला सेन्सेक्सचं विश्लेषण करून दाखवतो. सेन्सेक्समध्ये काय झालं होतं बघा. सेन्सेक्समध्ये मी आज तुम्हाला
ओपनिंगच्या वेळेला हे सांगितलं होतं की आपल्याला हा सपोर्ट झोन होता, ओपनच इथे झालं सपोर्ट झोन पाशी. तुम्ही बघू शकता हा सपोर्ट झोन का होता ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. थोडंसं मागे जायला लागेल आपल्याला. या आठवड्यासाठी बऱ्यापैकी हा सपोर्ट झोन होता. 81,000 ते 81,200 हा एरिया जो होता हा सपोर्ट होता. दरवेळेला इथनं थोडं वरनं गेलं होतं, पण इथे ह्या झोनमध्ये येऊन गेलं. इथे पण थोडंसं वरनं गेलं, पण इथे परत झोनमध्ये येऊन गेलं. तर त्यामुळे आपल्या लक्षात येत होतं की हा सपोर्ट झोन आहे. आता काय झालं, आज आज तुम्ही इथे जर बघितलंत, मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो. आज इथे ओपन झालं, या सपोर्ट झोनच्या एकदम वरच्या बाजूला ओपन झालं आणि एकदम सेलिंग आलं. आता ह्याच्यामध्ये काय असतं की एखादी लेवल किंवा एखादा झोन जेव्हा ब्रेक होतो, त्यानंतर आपल्याला तो लेवल टेस्ट करायला पुन्हा वर देखील येतो. बरोबर, तसं इथे वर आलाय. आता वर आल्यानंतर ह्या झोनच्या वर टिकतोय. बरोबर, आता हा आपल्याला वरची लेवल आहे, ही सपोर्ट म्हणून काम करताना दिसतेय. तर त्यामुळे उद्यासाठी आपल्याला सेन्सेक्स मध्ये विश्लेषण एकदम सोपं ह्यासाठी आहे की आज बघितलं तर 81,400च्या वर जास्त टिकत नव्हतं. बरोबर, जर उद्या 81,400च्या वर टिकलं, कारण क्लोजिंग कुठे आलंय, 81,373 ला आलंय. तर 81,373 म्हणजे 400च्या थोडंसंच खाली आहे. इथून जर वर जायला लागलं, वर टिकायला लागलं, तर मग वर जात असताना काय होऊ शकतं, पहिल्यांदा हे टार्गेट 81,500च्या आसपास, त्याच्यावर गेलं तर 81,620च्या आसपासचं टार्गेट, त्याच्यावर गेलं तर 81,816च्या आसपासचं टार्गेट. अशी टार्गेट आपल्याला स्टेप बाय स्टेप येताना दिसू शकतात, जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर. मात्र जर असं झालं नाही, 81,400च्या आसपासच खाली जायला लागलं आणि खाली जात असताना समजा 81,200 ची लेवल तोडली, तर पुन्हा आपण 81,000च्या जवळपास जाऊ शकतो. आणि 81,000 ची लेवल तोडली तर मग येणाऱ्या काळात हा जो लो बनला होता आज, त्या लोच्या दिशेनं म्हणजे 80,650च्या दिशेनं वाटचाल होताना बघायला मिळू शकते. तर त्यामुळे उद्या आपल्याला ह्या दोन लेवल महत्वाच्या आहेत, ही वरच्या बाजूची लेवल आणि ही खालच्या बाजूची लेवल. अर्थात खालच्या बाजूची लेवल एकाला महत्व नाही, वर एकालाच महत्व आहे, खाली आपल्याला ह्या दोन लेवलला महत्व आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून उद्याच्या दृष्टीनं आपण विश्लेषण करू शकतो. हे झालं इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय आणि जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल, तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आजच्या या शेवटच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर नवीन असाल, तर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील होण्यासाठी शेअर मार्केट मराठी परिवाराच्या कोणत्याही व्हॉट्सअप, टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. तसंच शेअर मार्केट मराठीचं ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता. दोन्हीची लिंक, ग्रुपची आणि ॲपची, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करा, ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा. आता शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण 3 लेव्हलमध्ये दिलं जातं. पहिली लेव्हल आहे फ्री कोर्स, दुसरी लेव्हल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेव्हल आहे पेड कोर्स. ओके, तर फ्री कोर्समध्ये काय आहे, तर तुम्ही आत्ताचा जो व्हिडिओ बघताय दैनंदिन विश्लेषण, असा दररोज विश्लेषणाचा व्हिडिओ येतो, हा फ्री कोर्सचा पार्ट असतो. त्यानंतर आज जे सर्वांसाठी लाईव्ह सेशन झालं, एक दिवस आड सर्वांसाठी 9 ते 10:30 सकाळी लाईव्ह सेशन, लाईव्ह मार्केट सेशन असतं. त्यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं हे सांगितलं जातं. हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. त्याच्याबरोबर फ्री कोर्समध्ये आपण 3 वेगवेगळे कोर्सेस दिलेले आहेत. पहिला कोर्स आहे, तुम्ही अगदी नवीन असाल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे. त्यानंतर टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे, त्यामध्ये सर्व प्रकारचे इंडिकेटर्स अतिशय विस्तृत पद्धतीनं, म्हणजे एखाद्या पेड कोर्समध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्याही पेड कोर्समध्ये सापडणार नाही, इतके विस्तृत तुम्हाला सर्व इंडिकेटर्स समजून सांगितलेले आहेत. त्यानंतर तिसरा कोर्स आहे, मला ट्रेडर व्हायचं आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला अजूनही फारसं यश मिळत नसेल, तर तुम्ही मला ट्रेडर व्हायचं आहे हा कोर्स अवश्य बघा. फ्री कोर्स आहे. सर्व तिन्ही फ्री कोर्सेस आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. ओके, आणि तुम्हाला जर समजा फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असतील, याच्या लिंक पाहिजे असतील, तर फ्री कोर्स असा 2च शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून या नंबरला तुम्ही पाठवू शकता. तुम्हाला सर्व माहिती पाठवली जाईल. जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल,
तर तुम्ही प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा या 2 शब्दाचा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती सांगितली जाईल. पेड कोर्समध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर आता ॲपमध्ये चालू झालेली आहे आणि सध्या ॲप लॉन्च ऑफर आहे, त्याचा फायदा घेऊ शकता. पेड कोर्सेस विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे आहे, तर पेड कोर्स असा 2 शब्दाचा एक WhatsApp मेसेज तयार करून या नंबरला पाठवू शकता. तुम्हाला सर्व माहिती पाठवली जाईल. तसंच ह्या महिन्यामध्ये आपला जो मेगा कोर्स आहे, ज्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल एनालिसिस आणि मॅथेमॅटिक्स या 4 शास्त्रांवर आधारित आपण मार्केटचं विश्लेषण कसं करायचं असतं, असा हा जो कोर्स चालू करतोय, तर ह्याच महिन्यामध्ये तो सुरू होणार आहे. लवकरच त्याची माहिती आपल्या ग्रुपमध्ये दिली जाणार आहे. तर हे झालं आजच्या व्हिडिओविषयी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हे विश्लेषण कसं वाटलं? तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील, काही सूचना असतील, तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या लगेच लाईक करून टाका आणि बघून झाल्यानंतर एक छोटीशी का होईना कमेंट अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या-केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.